चा जो टनल आहे तोही तिथपर्यंत ऑपरेशनल झाला असेल. म्हणजे तुम्हाला जर मंत्रालय जायचं असेल आणि तुम्ही GMLR मुलुंडमध्ये चढले तर तुम्ही नरिमन पॉइंट मंत्रालय हे साधारणपणे 40 मिनिटात पोहोचणार. वा, ही दुरी जी आहे ती 40 मिनिटांमध्ये मुलुंडकर कव्हर करतील असं तुम्ही म्हणताय. हो. पण मुलुंडकरांची जे स्वप्न आहे की मुलुंडला सुद्धा मंत्रिपद मिळालं पाहिजे, तर ही जी दुरी आहे ही कधी संपेल असं तुम्हाला वाटतंय? बघा, तुम्ही सांगितलं मी 93 पासून कामाची सुरुवात केली. त्याच्या आधी मी स्वयंसेवक होतो. 33 वर्ष या पक्षात झाले. वॉर्ड, मंडळ, जिल्हा, मुंबईचा अध्यक्ष 2007ला झालो. त्यानंतर BJPमध्ये मुंबईचा उपाध्यक्ष झालो. आता कोषाध्यक्ष आहे गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्राचा. आमचा जे संस्कार आहेत, आम्ही आमच्या नेत्यांकडे कधीही काहीही मागत नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली ती स्वीकारायची, ते काम करायचं, प्रामाणिकपणे काम करायचं आणि पुढे जायचं. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की एकदाही माझ्या मनात हे प्रश्न नाही पडलं की हे कधी होणार. कारण मी ते अनुभवलंय की जेव्हा योग्य वेळ येईल, पक्षाचे नेते त्या वेळेवरती त्या पदावरती कोणाची गरज सर्वात जास्त आहे त्याला बसवतात. आणि हे मी 33 वर्षापासून बघतोय. तर मला कधी अशी उत्सुकता होत नाही का, मनात प्रश्न नाही पडत की मी हे कधी बनणार की ते कधी बनणार. जेव्हा वेळ येईल, समोरून कॉल येणार आणि सांगणार तुला आता हे जबाबदारी घ्यायची, तर मी त्या भांगडीत पडत नाही. मी माझं काम करतो. लोकसभा तुम्ही आधी पण आता लढलेली आहे आणि आता डिलिमिटेशन येते. त्यामुळे पूर्ण डिलिमिटेशन नंतर मतदारसंघामध्ये सुद्धा लोकसभा ही वाढणारी आहे. बरोबर आहे. तर ह्यावेळी लोकसभेची तुम्हाला वाटते का की आपण लढलं पाहिजे, किंवा तशी जर अशी डेमोग्राफी बदलली आणि जर आता तुमच्याकडचा भाग अधिक असेल तर सर्वसाधारण असं असतं की तिकडचा जो नेता आहे की ज्याला एक्सेप्टेबिलिटी आहे अशा माणसाला साधारणतः, म्हणजे गेल्या वेळी सुद्धा तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये पक्षानं जबाबदारी दिली होती. तर पुन्हा एकदा जे राहिलेलं काम आहे. खासदार संजय पाटील ज्यावेळी NDA मध्ये आले, तुमचाच माध्यमांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि मी सांगितलं होतं की मी त्यांचा NDA मध्ये स्वागत करतो. मग मला प्रश्न विचारलं